कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण तवा बेसन करणार आहे। तर त्यासाठी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि 1 ते 1.5 चमचा मी मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान फुलल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे टाकणार आहेत। जिऱ्यामुळे एकदम छान असा सुगंध येतो बेसनला आणि भरपूर कांदा टाकायचा आहे आपल्याला। पण त्याच्या अगोदर आपण थोडंसं 5-6 लसणाचे पाकळ्या आपण ठेचून घेतलेले आहेत ते टाकणार आहे आणि छान असं सोनेरी कलरवर परतून घेणार आहे। लसूण चांगला सोनेरी झाला आहे तर एक मोठा कांदा आपण कापून घेतलेला आहे तो टाकणार आहे आणि त्याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला 1-2 ते 3 मिनिट। थोडासा बेसनमध्ये करकर लागला पाहिजे कांदा, एकदम पूर्ण असं ट्रान्सपरंट करून घ्यायचा नाही, त्याच्यामुळे थोडासा आपल्याला तळून घ्यायचा। तर कांदा थोडासा आपला शिजल्यानंतर आपण कढीपत्ता टाकणार आहे। कढीपत्त्याला पण चांगलं मिनिटभर आपण परतून घेणार आहे छान सुगंध सुटेपर्यंत। आणि याच्यानंतर आपल्याला थोडंसं पाव चमचा हळद टाकायची आहे आणि आपण लाल तिखटातलं करणार आहे तर 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे मी, कारण तिखट खूप आहे त्याच्यामुळे 1 चमचा टाकणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं। आणि याच्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो टाका, नसेल आवडत तर टाकू नका। पण आमच्यात थोडंसं आंबट जास्तच आवडतं त्याच्यामुळे मी टाकते। टोमॅटो घेतला आहे 1 गावरान, त्याला पण आपल्याला 1-2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचे। तर बेसनसाठी हे आपण 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, चणा डाळीचं। तर हे आपण आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून इथं खालीच याच्या पूर्ण गाठी फोडून घेणार आहे, कारण गाठी फोडण्यासाठी आपल्याकडे ते काडी असते तुराटीची वगैरे त्याच्याने फुटले जातात। तर ते नसल्यामुळे मी अगोदर खालीच याला थोडंसं गाठी काढून घेणार आहे। तर टोमॅटो छान नरम झालेले आहेत आता आपले, 2 मिनिट झाले मी परतून घेतलेलं आहे। तर या वेळेला आपण आता मीठ टाकणार आहे। 1 चमचा मीठ घेतलं, चवीनुसार तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाका। तर मीठ छान याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण हे करून घेतलेलं आहे, थोडंसं हे बेसन पीठ खालीच पूर्ण वितळून घेतलं आहे आणि गाठी पूर्ण फोडून घेतलेल्या आहेत। तर हे आता टाकून घेते याच्यात आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता। तर हे आपण पाणी टाकून छान असं मिक्स करून घेतलेला एकजीव एकदम। आता या वेळेला आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं। आता हे दिसायला जरी तुम्हाला एवढं पातळ दिसत असेल तरी पण एकदम घट्ट होतं हे एकदम तवा बेसन। तर आपण शिजल्यानंतर बघू, तर छान एकदम ह्याला रटरट एकदम शिजू द्यायचं। बघा लगेच हलवीपर्यंत लगेच घट्ट झालेलं आहे आपलं, तर आणखी घट्ट होतं। तर हे आता आपलं बेसन छान शिजण्यासाठी आपण एकदम कमी गॅसवर ह्याला झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिट छान एकदम अशी वाफ येऊ द्यायची, नंतर 5 मिनिटांनी बघू। तर 5 मिनिट झालेलं आहे, बघा किती एकदम दणकून वाफ आलेली आहे आपल्या बेसनला। तर हे असं आपलं छान असं घट्ट एकदम बेसन तयार झालेलं आहे, मस्त एकदम। खाली थोडं थोडं लागल्यानंतर पण खमंग लागतं, कारण खालचं खायला पण छान लागतं बेसन। ते आपलं बेसन तयार झाले, आता बंद करू। कोथिंबीर असेल तर वरून टाकून घ्या, नाही तर असंही आपण टाकलेलीच आहे। तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा।
व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता मस्त या तवा बेसनसोबत गरमागरम आमच्याकडे या भाकरी व्हायला लागलेल्या आहेत एकदम ज्वारीच्या. तर ज्वारीची भाकरी, आंब्याची चटणी हा आमचा रात्रीचा बेत आहे. तर कसा वाटला तो नक्की मला सांगा. थँक्यू.